ऐका, या लग्नाच्या मांडवाचं कॉन्ट्रॅक्ट 4 जणांना बाजूला सारून तुम्हाला दिलं. त्यामुळे मांडव मोठाच पाहिजे आणि मेन म्हणजे एसी पाहिजे सगळीकडे. हा, हे लग्न कोणाचे माहिती आहे ना तुम्हाला? अण्णासाहेब राज पाटील यांचे चिरंजीव आणि नानासाहेब शिर्के यांची कन्या यांचं. तेव्हा पाहुण्यांची व्यवस्था चोखच झाली पाहिजे. तक्रारीला जागा नकोय. रिपोर्टिंग करत राहा सारखी. चला. प्रथमेश, कशाला करतोयस तू एवढी तयारी? हे लग्न होणार नाहीये. अगं आई, त्या सुभद्रेच्या हातामध्ये आता फक्त 1 दिवस उरलेला आहे. ती काही येत नाही. ही जी सगळी तयारी आहे ना, ती वाया जाणार आहे. लिहून घे माझ्याकडनं. अगं आई, कसं कळत नाही तुला? जितकी मोठी तयारी, अपमान तितकाच मोठा. खरंय तुझं. खूप विश्वास आहे ना सुभद्रेवर या सगळ्यांचा. आता बघ हीच कसं नाक कापते या सगळ्यांचं. तेही इतक्या लोकांच्या समोर. या बदनामीचा घाव कशाने आणि कधीही जाणार नाही. एवढी दिमागदार तयारी, व्हीआयपी पाहुणे आणि ऐन वेळेस फजिती. आई, रितेशला आणि सुभद्रा काकूला अण्णा कधीच माफ नाही करणार आणि म्हणून एवढी तयारी. कर कर, तुला जेवढी मोठी तयारी करायची ना तेवढी मोठी तयारी कर तू. मला पण बघायचं तोंडघाशी पडल्यानंतर उमेश सारखं त्या रितेशला घराबाहेर हाकलतायत की नाही ते. शेवटी जातेच आहेस ना. मला हट्टी म्हणतेस पण तू स्वतः किती हट्टी आहे माहितीये तुला. पण मी पण जाऊ देणार नाहीये तुला असं. काव्याशी लग्न करायचा निर्णय माझा आहे. त्यामुळे मीच तो घरी सांगणार. परत तेच किती वेळा सांगितलं तुला. उगीच भांडणं होतील, राग रुसवा होईल आणि दुरावा निर्माण होईल आणि तो दुरावा जन्माचा असेल. त्यापेक्षा मी तिकडे. आणि मग ते सगळं तू एकटी सहन करणार? नाही, अजिबात नाही. रितेश, ते सगळं जाऊ दे ना आता. मी काय सांगते ते नीट ऐक आधी. आता तुझं लग्न होणार. नवरा बायकोंचं नाते खूप नाजूक असतं आणि ते हळूवारपणे जपायला शिक. एकमेकांचा आदर करा, एकमेकांना साथ देत देत संसार करा, एकमेकांचं सुखदुःख जाणून घ्या, एकमेकांमध्ये वाटा. काव्या खूप गुणी मुलगी आहे रे. तिचा मान ठेव, तिला मानाने वागव आणि महत्वाचं म्हणजे ये काव्या, ये. माझ्या लाडक्या लेकाची पाठवणी करते. पण आई, माझा रितेश हट्टी आहे, मस्तीखोर आहे. पण तू त्याला माझ्यापेक्षा जास्त ओळखलंस. सुखाचा संसार करा, मित्र आहात. नवरा बायको झाल्यानंतरही असेच मित्र राहा. घरी सगळं निवळलं ना की दोघं या ना आपल्या घरी. मी निघेन आज. हा, मला अजून पण पटत नाही ना तुझं असं एकटीचं जाणं. मी तुला म्हणतोय मी येणार. किती वेळा समजवलं तुला. अरे आतापर्यंत निभावलंच ना. याच्या पुढेही निभावून नेईन. माझी नको काळजी करूस. आई अगं पण मला सांग तू. पुरे पुरे ना आता. मी मामा मम्मींना भेटून येते. हा, रितेश, तुलाही वाटतंय की आई टेन्शन मध्ये.
त्या लपवतायत काहीतरी. मुळात त्या मुंबईला का आल्या होत्या? नाही म्हणजे तुला बरं नाही आहे त्यांना माहिती नव्हतं. त्यांचा फोन आला होता सांगायला की मी मुंबईला येतेय, पण त्या का आल्या हे कळलंच नाही. घरी काय घडलं असेल का? तू फोन केला होतास घरी? तेव्हा इथलं सगळं तुम्हालाच बघायचं आणि मला खात्री आहे तुम्ही ते नीटच कराल. शेवटी मुलांचं सुख तेच आपलं सुख, नाही का? बाकी आपलं सविस्तर बोलणं झालंय. चला निघायला हवं. थांबा सुभद्राताई, कुंकू लावते तुम्हाला. हो. रितेशला घेऊन आलीस तरच या घरात यायचं, नाहीतर माझ्या नावाने जे कुंकू लावतायस ना ते पुसून टाकायचं. हो सुभद्राताई, हं? कुंकू लावून घेताय ना? मन क्षणभर हळवं झालं. लावा. निघते मी. अरे मी तर एकच बॅग आणली होती येताना, ही दुसरी कोणाची? माझी आहे. मी पण येतोय तुझ्या बरोबर कोल्हापूरला. रितेश, अरे असं काय करतोस? तुला इतकं समजावून सांगितलंस तर तुझा हट्ट तू सोडत नाहीयेस. पण मला जर तुझ्या बरोबर नाही घेऊन गेलीस तर ते लोक कधीच तुला घरात घेणार नाही, हे नाही सांगितलंस तू आई. काय सांगतोस काय रितेश? सुभद्राताई, खरंय, मला सगळं कळलंय आई. रितेशने आत्ताच अण्णांना फोन केला होता. रितेश, कसा काय फोन केलास बाबा? शेवटी प्रकाश पडला म्हणायचा तुझ्या डोक्यात. अण्णा, आई निघाली हे सांगण्याकरता फोन केला होता. मी जरा आजारी. घरी यायला निघाली आहे म्हणजे? तू निघाला नाहीये? अरे तुला घेऊन येण्यासाठीच तर तिला तिथे पाठवली होती आम्ही. आलीस तर रितेशला घेऊनच, नाहीतर या घरात पुन्हा यायचं नाही असं बजावून पाठवलं होतं तिला. काय? अण्णा, हे काय बोलतोय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे? तुला काहीच सांगितलं नाही सुभद्रे ना? काय बाई आहे ही? काय झालं? त्या सुभद्रेनं का अक्कल विकून खाल्ली आहे का? तिला त्याला काहीच सांगितलं नाहीये. अरे इथं तुझ्या लग्नाची तयारी सुरू आहे, आज सकाळी तुझी हळद होती हेही सांगितलं नाही ना तिला तुला? तिला काय वाटलं तुझे जे उद्योग चाललेत लपून छपून तसे तिला करता येतील? तुझ्याप्रमाणे माझ्या डोळ्यामध्ये धूळ टाकता येईल तिला? तुला न घेता आली तर मी तिला पुन्हा घरात घेईन? विसर म्हणावं. ती जर तुला घेऊन आली नाही ना परत, तर घरात घेणं तर दूरच, तिचं तोंड देखील बघणार नाहीये मी. अण्णा, हे काय बोलताय तुम्ही? अरे ओरडू नको बाबा, ते मी बोलते रितेशची. तू रागाच्या भरात बोलशील आणि लाखाचे 12,000 करशील. रितेश, आजी गं, अण्णा काय बोलतात आहे? काय चाललंय तिकडे? माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे म्हणजे? हो, आणि हे बघ, ही काही अण्णाची चूक नाहीये. तुझ्या आईने सगळा घोळ घातलाय. म्हणजे? सांगते, सगळं सांगते. तू कामासाठी जातो सांगून मामाकडे गेला काव्यासाठी, हे पहिलं खोटं. गुपचूप सुभद्राला फोन दिला, हे दुसरं खोटं. सुभद्रेनी हे सगळं लपवलं, हे तिसरं खोटं. आणि आम्ही तुझं लग्न ठरवलंय हे तुला सांगितलं नाही, हे चौथं खोटं. आता मला सांग, कोणाचं चुकतंय बाबा? अगं पण आजी मला सांग. बघ, आता पण नको आणि परंतु नको.
इथे आपल्या घरी तुझ्या लग्नाची तयारी चालू आहे. सुभद्रानी नंदिनीचा फोटो तुला दाखवला की नाही? नाही ना? वाटलंच मला. अरे एकदम गोड पोर आहे रे, नक्षत्रासारखी, अगदी आपल्या घराला शोभेल अशी. आता तुम्ही दोघं लवकर इथे निघून या रे. हे बघ, तू नाही आलास ना तर अण्णा तिला घरात सुद्धा घेणार नाही. तुमचं तोंड सुद्धा बघणार नाहीये तो. तुला माहित आहे ना, त्याचा शब्द एकदा तो बोलला तसाच्या तसा पाळतो. अरे तुझी आई वागतेस तशी, तेव्हा तू तिला एकटीला पाठवायची चूक करू नको बाळा. नाहीतर तिथेच ठेवून घे कायमची. नाहीतर इथे कोल्हापुरात एकटीच कुठेतरी भटकत राहील. राहू दे तिथेच. नाही आईजी, नाही. मी एकटं नाही पाडणार तिला. मी येतो आईला बरोबर घेऊन. आता कसं शहाण्या बाळासारखं बोललास. ऐक, आम्ही हे काही मनात ठेवणार नाही, कळलं ना राजा? आनंदाने या तुम्ही. तुमचं असं जंगी स्वागत करते ना, तुम्ही बघतच राहाल. अगदी चौघडे वाजंत्री तयारच ठेवते दारात. या या, वाट बघते हा बाळा. ठेवते हा. हे बघ, सगळ्याच गोष्टी रागात करून चालत नाहीत. डोकं थोडं शांत ठेवायला हवं, कळलं का? रागू नकोस. तिथे रितेशच्या लग्नाची तयारी चालली. आणि त्याच लग्नासाठी तुम्हाला त्याला घ्यायला पाठवलंय ना? म्हणूनच मला पण तुझ्यासोबत घेऊन नाही जातेस ना तू. आई अगं, का माझ्या करता एवढा मोठा त्याग करायला निघाली आहेस? पण मी तुला असं एकटीला जाऊ देणार नाहीये तिकडे, अजिबात नाही. नको नको असं करूस. ऐक माझं, तू इथेच राहा. काव्याबरोबर सुखाने संसार कर. बाकी दुसरा कुठलाही विचार करू नकोस तू. आणि तुमच्या संसाराचं काय आहे? तो तर मोडलाच ना. तुमचा संसार म्हणून आम्हाला आमचं सुख नाही उभं करायचंय. आई बरोबर बोलते का? आमचं प्रेम आईच्या सुखापेक्षा मोठं असूच शकत नाही. होय. अरे असं काय करताय तुम्ही? आता आमचा संसार असं काय राहिलाय? आपल्या मुलांचा आनंद तोच आमचा आनंद असतो ना. मी खरंच सांगते, तुम्ही दोघांना तर सुखानं राहा आणि आपला संसार थाटा. हे बघ, आता तुमचं सगळं नीट जुळून आलंय. थांब इथेच, ऐक माझं. अरे मी तिकडे एकटी गेले ना तर मला फार फार तर ओरडतील, बोलतील, पण नंतर सामावून घेतील. पण तू जर तिकडे आलास ना तर त्यांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करायला तुला भाग पाडतील. म्हणून मी नकार देत होतो. आता कळलं तुला काव्या? अगं, बायकांना तुच्छ समजतात यांच्याकडे. फक्त पुरुषच नाही, बायका सुद्धा बायकांना तुच्छ समजतात. हे विशेष आहे. सुभद्राताईंसोबत ते असं वागू शकतात, तर तुझं काय करतील काव्या? कबूल आहे, अगदी कबूल आहे तुमचं म्हणणं. आणि म्हणूनच मी सांगत होते की या दोघांनी इतर राहून त्यांचा संसार थाटावा. मला हे मान्य नाहीये. त्या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागते, पण मुलांची ताटातूट करू नका. पुन्हा माझी आणि त्यांची भेट होईल की नाही मला माहित नाही, पण माझ्या काव्यानं, माझ्या गोड सुनेनं आज माझी लेक बनून, माझी मैत्रीण होऊन
मला आयुष्यभर पुरेल ना इतका आनंद दिलाय, इतकं माप माझ्या ओटीत घातलंय तिनं आज. बस अजून काय हवंय मला? सिद्धेश, खरंच आयुष्य काढायला तेवढं खूप झालं मला. नको येऊस ना बाळा, ऐक माझं. लेकरा, जाऊ दे ना मला एकटीलाच. नाही आई, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. आणि आई, तो मुलगा त्याच्या आईला साथ देऊ शकत नाहीये, तो त्याच्या बायकोला काय साथ देईल? नाही आहे, तू एकटीने नाही जायचं. मी येतोय तुझ्यासोबत. हो आई, मला लेक म्हणता ना, लेक काय आता तर मैत्रीणच म्हणता ना मला. मग लेकीसाठी सुनेसाठी नाही तर एक जीवाभावाची मैत्रीण सांगते ना, म्हणून तरी प्लीज ऐका आणि घेऊन जा रितेशला. अगं पण का नाही आई, मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. आता तुम्ही माझं ऐकायचंय. हो आई, आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय, मी तुझ्यासोबत येतोय. काव्या, आय एम सॉरी. भयंकर आहे सगळं. म्हणूनच काव्या मी म्हणत होतो, हे घर तुला योग्य नाहीये. सुभद्राताईंनी स्वतः कबूल केलं. रितेशला न सांगताच त्याचं लग्न ठरवलं त्यांनी. परस्पर हळदही केली. बरं झालं हे सगळं आपल्याला आधीच कळलं. कोणत्या जगात ही माणसं राहतात कोण जाणे. विचित्रच आहेत हे लोक, खरंच विचित्र आहेत. हो रे मामा, विचित्रच आहेत. एक मुलगा आपलं घर टाकून आला माझं मन जिंकण्यासाठी. ऐश्वराम टाकून उन्हातानात राबला. ऑफिस मध्ये वाटेल ती कामं केली. बाहेरचं न खाणारा अर्धा मुर्धा वडापाव खाऊन उपाशी राहायला तयार झाला होता माझ्यासाठी. माझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही केलेले अपमान झेलत राहील. हेही विचित्रच आहे ना. आणि ती बाई साधं सस्याला सुद्धा घाबरणारी, पण माझ्या संसारासाठी स्वतःच्या संसारावर पाणी सोडायला निघाली होती. इतकं मोठं सत्य आपल्या उरात लपवून इथे आली, आमचं सगळं मार्गी लागावं म्हणून. हेही विचित्रच. असा जीव लावणारी याहून विचित्र सासू शोधशील ना माझ्यासाठी मामा?
रितेशहून जास्त जीवापाड प्रेम करणारा संस्कारी मुलगा शोधशील ना मामा माझ्यासाठी? मामा, मला माहितीये तू माझ्या भल्याचाच विचार करतोस आणि तुला माणसं पण अगदी चांगली ओळखता येतात, पण कधी कधी कोळशातला हिरा ओळखणारा हिऱ्यालाही कोळसा समजून टाकून देतो. रितेश, लेकर अजूनही वेळ गेलेली नाही. विचार कर. नाही आहे